कुठे चालला तू घेऊन दिसणार काय तुला दिसणार काय मॅच हा मी ट्युशनला आलाय ना आलाय ना बस जेव्हा थांब ती खुर्ची आहे तुझ्यासाठी ही खुर्ची आहे ना ही वाली अरे नाही यो बसतोय ना याची खुर्ची आहे ती मला सांगून गेलेला मग जा ती खुर्ची आहे ना आपल्या जा कोण कोण गेलाय विघ्नेश आणि नवनाथ कौन कौन विघ्नेश और नवनाथ बस तिकडे तुमचेच नाव सांगा बॉलर पे उमेश चला सेमीफायनलला आता होते सुरुवात महत्वाचा सामना आहे उमेश साठी आता प्रत्येक विकेटवर लुसी 11 मड यांच्यातर्फे ₹200 पारितोषिक घोषित करण्यात आलंय म्हणजेच काय तर आता विकेट घ्या ₹200 पटकवा महत्वाची मॅच आहे 4 षटकांचा सामना आहे आणि 16 मिनिटांचा अवधी आहे चला लवकर घाई करा यानंतर सुद्धा मेगा फायनल आपल्याला पूर्ण उजेडात खेळवायचं आहे मुख्य मंचांवर आपण पाहतोय आपले सर्वच मान्यवर देखील आलेत वहिनी देखील आले आहेत आणि त्या देखील मॅचचा आनंद घेत आहेत तर ते या दोन्ही संघांना शुभेच्छा पंचांचा ऑफिशियल कॉल आलाय मॅचला होते सुरुवात सेमी फायनल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सेमी फायनल करिता पहिलाच बॉल उमेशचा सेमी फायनलचा पहिला बॉल आणि नाही पंचांनी अपील फेटाळली आहे पिचिंग अगदी बाहेरची होती आणि म्हणूनच बचावले आता पंच आपण पाहिले तर निशांत आहेत पातवाडी वर्ण आज थेट पंचांची भूमिका ते सांभाळत आहेत मट्टू अक्षा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन खजिनदार सुद्धा आहेत यावेळेला सुद्धा चांगला चेंडू येतोय पुन्हा एकदा बॉल डॉट कित्येक वर्ष उमेश या संघाकरिता आपला खेळ उच्च दर्जाचा त्यांनी दाखवलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आत मागणी तसा पुरवठा तो देखील करतोय गोलंदाजीवर मॅन ऑफ द मॅच नॉन स्ट्रायकिंग एंडला मॅन ऑफ द मॅच स्ट्रायकिंग एंडला सुद्धा मॅन ऑफ द मॅच म्हणजे तिन्ही खेळाडू अगदी तुल्यबळ यावेळेला नवनाथने आधी वाट पाहिली त्यानंतर वाट लावली आहे सुद्धा बॉल दंदन करत चाललाय सीमारेखा बाहेर चौकार पण पाहतोय नवनाथच्या बॅट मधनं गेली मॅच काय खेळले आहेत येऊर संघ आपण जर पाहिला तर अगदी महत्वाचा सामना आपल्या संघासाठी जिंकवला त्यांनी यावेळेला सुद्धा आता फटका जर खेळलाय तितकंच प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये एक धाव मिळते स्ट्राईक यांच्या दिशेने आता विघ्नेश आलाय विघ्नेश साकलतोडे सांगतोय का मला या महत्वाच्या मॅच मध्ये आज बोलवलंय रिव्हर्सचा फटका विघ्नेश साकलतोडे ब्रँड ऑफ विरार वसई मारतोय आता चौकार 4 धावा चौकार आलाय पहिल्या षटकात या 2 चौकार आपण पाहतोय विघ्नेश आणि नवनाथ दोन्ही मॅन ऑफ द मॅच आहेत पण त्यांच्या समोर सुद्धा मॅन ऑफ द मॅचच आहे उमेश यावेळेला सुद्धा रिव्हर्स खेळायला गेले पण आता सबशेल अपयश आलंय चुकीच्या दिशेने थ्रो आणि आजच्या दिवसात सुद्धा या स्पर्धेला 20,000 लोकांनी ऑनलाईन पाहिलंय स्पर्धा सर्वांना आवडली असेल तर टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज होऊ द्या एकदा
काय रंगली आहे ही स्पर्धा. पहिलंच पर्व आहे आणि पहिल्या पर्वात अगदी धुमाकूळ घालताना आपण पाहतोय. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिला षटका अखेरीस धावसंख्या 10. यस डीजे. मध्ये मॅन ऑफ द मॅच ची कमी नाहीये. बाउंड्री लगत जर आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, तिन्ही मॅन ऑफ द मॅच चे खेळाडू. आता जो तिसरा फलंदाज सुद्धा आलाय तो पण मॅन ऑफ द मॅच. जे दोन्ही फलंदाजी करतायत ते पण मॅन ऑफ द मॅच. यस्टनच्या मागे आहे तो सुद्धा मॅन ऑफ द मॅच. म्हणजे आता का हे दोन्ही संघ इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत हा सांघिक खेळ दाखवतोय आता आपल्याला. या वेळेला बिग हिट केलाय. बॉल चाललाय. गोईंग गोईंग अँड गॉन. षटकार. तो 16 धावा आता झाल्या धाव फलकावर. विघ्नेश साखळ थोडे बरसलाय आता. पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न. आता लॉंगाच्या दिशेने केलेला फटका. एक धाव मिळाली आहे. एका धावेवरच मानावं लागेल समाधान. पुन्हा एकदा त्या एका पारितोषिकाची आता मी आठवण करून देतोय. कुठलाही संघ जिंकेल त्याला एक बॉक्स बिअर लुसी 11 मड तर्फे. रविवार आहे 5 किलो चिकन. आणि जर हिरादेवी संघाने फायनल जर मारली तर 5 किलो चिकन सुद्धा आहे लुसी 11 मड तर्फे. सर्व गोष्टींची काळजी घेतात लुसी 11 मड. आता बियर उसको देंगे बट चकन चकना इसको और जो जीतेगा उसको बियर तो वही है, अगर हीरा देवी जीता तो 5 किलो चिकन भी है, चकना चकना भी हो जाएगा. म्हणजे आता तुम्ही जर विचार कराल आता बियर दिली आहे चकण्याचं काय, तर ती देखील काळजी त्यांनी घेतली आहे. 5 किलो चिकन असेल जर हिरादेवी संघ जिंकला तर. स्पर्धेत जर आपण पाहिलं पहिलं षटक पॉवर प्ले असतं. सर्कलच्या आत 2 खेळाडू, पॉवर प्लेच्या नंतर सर्कलच्या बाहेर कितीही लावा पण सर्कलच्या आत 2 खेळाडू ठेवा. अशी स्पर्धा. लाईन टच नो आहे. सिंगल वाईड आहे. स्पर्धेतील आज हा अंतिम दिवस. नवानगर आता फायनलला जाऊन पोहोचलाय. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक नवनाच्या बॅट मधनं तरी सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि धाव घेतली आहे सुद्धा. धाव संख्या आता पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचली एकंदरीत 18 धावांवर. विघ्नेश आणि नवनाथची जोडी या मॅच मध्ये त्यांचं कार्य होत राहणं फार महत्वाचं आहे. कारण विघ्नेशने जसं सांगितलं की मी स्वतःवर विश्वास ठेवला, मी स्वतःवर मेहनत केली आणि म्हणूनच आज मला आयकॉन म्हणून बोलवलं जातं. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये सुद्धा मल्हार स्पोर्ट्स साठी आयकॉनिक खेळ त्याची राहिली होती. यावेळेला बैठक आहे. चेंडू आहे तिथे. चूक होत नाहीये. झाली आहे चूक झाली आहे. अंघोळीच्या वेळी जेव्हा आपण अंघोळ करताना ओला साबण हातातून खाली पडतो तसाच हा झेल देखील पडलाय. आता झेल ड्रॉप केली आहे की मॅच केली आहे ड्रॉप. संधी मिळाली आहे आता पुन्हा विघ्नेश साखल तोडेला. नवानगर मारो या हिरादेवी फायनल मारो. चला नवानगरने जरी फायनल मारली किंवा हिरादेवीने जरी मारली किंवा आता येऊरने सुद्धा मारली फायनल, 5 किलो चिकन तर आहेच. कोंबड्या आता लपल्या. आमिर जाधव सांगतायत की माझ्यातर्फे येऊरला मी देईन. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. अपयश आलंय. बॉल झालाय डॉट. चला लगेच नवीन गोलंदाज आणा. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांना
आता पहा, पैसे सर्वांकडे असतात, खर्च कमी करतात लोक. पण आता आमिरदादांनी सांगितलंय, जर आमच्या मडच्या खेळाडूंवर 5-5 किलो चिकन लावलंय ना, तर येऊरने देखील सकाळपासून दर्जेदार खेळ दाखवलाय. आणि जर येऊर संघ जिंकला तर आमिरदादांतर्फे 5 किलो चिकन त्यांना देखील देण्यात येईल. आणि लुसिया 11 मड, आपल्या मडच्या दोन्ही संघांवर त्यांनी आता ते पारितोषिक लावलंय. पाहूया, थोड्या क्षणांचा आता अवधी आहे. पाहूया कुठला संघ करेल महत्वाचा आणि महाविजेता. मॅचला पुन्हा एकदा करूया सुरुवात. 2 षटकार अखेरीस धावसंख्या झाली आहे 20. त्यावेळेला बेगीट करण्याचा प्रयत्न पूल केलाय, तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये. एक धाव मिळते. विघ्नेशकडे स्ट्राईक आली आहे. आता एअर स्ट्राईक होईल का? पाहावं लागेल. प्रेक्षकांसाठी वाढवा काहीतरी. वाढवा प्रेक्षकांसाठी. फायनल में लगेगा प्रेक्षकांसाठी. फायनलला लावा विकेट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल उंच आकाशात. आता झेल होईल का? आणि नाही, अजूनही तो झेल पूर्ण झालेला नाहीये. चला, प्रेक्षकांसाठी महत्वाची सूचना येईल. थोडा आता वेळ द्या, तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी सूचना येईल. सूचना येईल. परमेश्वर करण्याला हवा. चला, प्रेक्षकांसाठी आता महत्वाची सूचना आहे. आपण सर्वांना चिकन देतोय, सर्वांना पारितोषिक देतोय. आता प्रेक्षकांसाठी, जो बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडेल, जो बियर पित नाही त्याला कॅश देऊ, आणि जो बियर पितो त्याला एक बियर देण्यात येईल. कॅच पकडा आणि बियरचा टीन. प्रेक्षक खुश आहेत आता. धावसंख्या आपण जर पाहिली, 28, 28, 23 धावा झाल्या. 23 धावा झाल्यात. 23 धावा धाव फलकावर. या बैला पुन्हा एकदा मिस टाइम आहे. आता संधी आहे. आता संधी गमावणार नाही. सेलिब्रेशन सुद्धा केलंय. महत्वाचा खेळाडू होतोय मैदानाच्या बाहेर. विघ्नेश साकल थोडे बाद. पाहुयात काय घडतंय या सेमीफायनल मध्ये. हिरादेवी संघाला या मैदानाच्या आत खेळण्याचा एक मोठा अनुभव आहे. त्यांच्या समक्ष खेळत असताना एक चांगली धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. आणि आता 30 धावसंख्या करण्याकरिता नवीन फलंदाज आलाय मैदानात. विश्वास. नक्कीच, आपण जर पाहिलं, जेव्हा जेव्हा काळबादेवी स्पोर्ट्स क्लबचं आयोजन असतं त्या वेळेला नवानगर स्पोर्ट्स क्लब फायनल मध्येच असतो. म्हणजे ही स्पर्धा आणि काळबादेवी स्पोर्ट्स क्लब हे त्यांच्यासाठी फार लकी आहेत. आता नवानगर स्पोर्ट्स क्लब आहे फायनल मध्ये. आता या मॅच नंतर कळेल कुठला संघ जातोय फायनल मध्ये, येऊर की संघ आहे तो हिरादेवी. पाहूया, विश्वास आलाय. विश्वास पुन्हा एकदा मैदानाच्या आत स्वतःवर विश्वास ठेवतोय. फलंदाजीसाठी तो आलाय आता. चला प्रेक्षकांनो, कॅन सुद्धा आहे. आल्या आल्या विश्वासने काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला. लाऊड अपील आहे. पंचांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न. पण निशांत सुद्धा सांगतायत, कालच ते देखील इंग्लंड वरून आले आहेत अंपायरिंगचा कोर्स पूर्ण करून, आणि हॅट सुद्धा दाखवली आहे त्यांनी. स्वतः खजिनदार आहेत एका मोठ्या असोसिएशनचे, पण तरी सुद्धा या स्पर्धेत त्यांचे देखील सहकारी आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत ते देखील आहेत. षटकार चौकार आता जणू काही सुकले आहेत, येत नाहीयेत. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. संधी आहे पॉइंटच्या दिशेने, आणि फलंदाज बाद.
धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 23च धावा पुन्हा एकदा अगदी ब्लॉक होल मध्ये केलेला हा बॉल आपण पाहतो एकदा पूर्ण झाली आहे. नवनाथ आता पुन्हा एकदा निघेल का आणि नवनाथ निघालाय सुद्धा पण आता फलंदाज का निघाले नाहीत आता हा देखील आपण प्रश्न उपस्थित करू शकलो असतो जर ही धाव पूर्ण झाली नसती. धावा आता आपण पाहतोय 25 स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस आता दाखवलाय नवनाथनी. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जेव्हा कामगिरी कडक असते तेव्हा स्कोर देखील बेधडक असतो आणि म्हणूनच शेवटच्या 6 चेंडूसाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आजच्या दिवसभरात मैदान ज्यांनी गाजवलंय तोच नवनाथ आहे आता बॅटिंगच्या दिशेने. यस तिथे शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आत चर्चा होते ती म्हणजे फक्त आणि फक्त सह्याद्री चषकाची पहिलंच पर्व आणि यातच सर्व आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी पारितोषिक खेळाडूंसाठी पारितोषिक सर्वांकरिता पारितोषिकं लावली गेली आहेत. पहिल्या पर्वात आपण जर पाहिलं आता या दोन संघांमध्ये सेमीफायनलची मॅच सुरू आहे. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत 100हून अधिक धावा केल्या आहेत तो आता बॅटिंग यांच्या दिशेने आहे. शेवटचे 6 बॉल धावसंख्या 25 आणि हेलिकॉप्टर उडवलाय पण आता ही कॅच कंप्लीट होते. प्रेक्षकांना वाटलं एक डबा तर येतोय पण नाही कॅच कंप्लीट झाली आहे. नवनाथ बाद निराश पाहतोय आपण त्याला. मैदानाच्या बाहेर तुम्हाला आता नक्कीच जावं लागेल. प्रयत्न करा प्रयत्नांना पराकाष्ठा जर मिळाली तर नक्कीच मैदानाच्या आत धावा आता चांगल्या होतील. महत्वाची मॅच आहे. इथून जर सामना गमावला थेट या स्पर्धेच्या बाहेर व्हाल. पण हिरादेवी संघ सहजासहजी सामना सोडणाऱ्यातला संघ नाहीये. विकेट पडली आहे. संधी मिळते पुन्हा एकदा आमच्या डीजेला. अंदाज आहे मैदानाच्या आत. या वेळेला काय चेंडू हाताळलाय अगदी ब्लॉक होल वाईट बॉलचा इशारा आलाय. मी सांगितलेलं पंच निशांत आहेत त्यांच्या नजरेपासून तुम्ही वाचू शकत नाही. ही अपील नक्कीच दबाव वाढवण्यासाठी केली गेली होती का आणि वाईट बॉल आलाय. लगेच कर्णधारांनी सांगितलंय चला खेळाडूंना आपण पुन्हा आपल्या आपल्या ठिकाणी पोहोचायचंय. पंचांनी जर निर्णय दिलाय तर त्याचा सन्मान आपण करतोय. वाईट बॉल आलाय. किती झाले धाव संख्या 26. शॉर्ट बॉल पुल केलाय गॅप मोठा आहे पण खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण होते. एकावरच आता समाधान मानावं लागतंय. धावगती अगदी आता सिंगल डबलनी पुढे चालली आहे. धाव संख्या 27. 27 धावा पाहतोय. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लाईन टच हा नो बॉल आहे या स्पर्धेत आणि म्हणूनच प्रत्येक पाऊल अगदी पाहत आणि काळजीपूर्वक ठेवायचंय. आतापर्यंत गोलंदाजी चांगली होते. धाव संख्या आपण 27 पाहतोय. एका बाजूला बाहेरून आलेला संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मडचा एक संघ आपण पाहतोय हिरादेवी संघ. यावेळेला पुढे सरसावले कबळची दिशा निवडली आहे. एक धाव नक्की पूर्ण होतोय आणि पहा चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. 2 धावा पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुद्धा झालाय आणि पाहता पाहता या 3 धावा देखील पूर्ण. धाव संख्या 30. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 3 बॉल्स टू गो. मैदानाच्या आत सर्वाधिक महत्वाचे हे 3 चेंडू. नवानगर स्पोर्ट्स क्लब नक्कीच फायनल मध्ये जाऊन आता त्यांनी आराम केलाय. त्यांच्या सोबत कुठला एक संघ आता पोहोचतोय हे देखील पाहावं लागेल.
शेवटचे 3 बॉल. 1000 प्रेक्षक लाईव्ह हा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा बॅटची कड आहे लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि बॉल चाललाय सीमारेखा लगत आलाय क्षेत्ररक्षक झालीये चूक मिटेल धावा बनवण्याची भूक चेंडू होतोय फरार धावा मिळत आहेत 4 नशिबाचा चौकार. असा चौकार. चला घाई करा प्लीज हिरादेवी संघ प्लीज विनंती असेल. मान्य आहे प्रेशर सिच्युएशन आहे महत्वाचा सामना आहे. आता धाव संख्या जाते 34 धावा. 34 धावा झाल्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आत शिल्लक आहे. लास्ट 2 बॉल शेवटचे 2 चेंडू धाव संख्या 34. षटकार चौकार की विकेट काय घडेल आता. यावेळेला सुद्धा चांगला बॉल आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय. स्पर्धेत जर आपण पाहिलं तर 2 बॅट सुद्धा आहेत. ओटीसी म्हणजे वैभव बोधनकर यांच्या मार्फत एक बॅट आणि त्यानंतर PLD स्पोर्ट्स म्हणजे प्रमोद धाडगे त्यांचा तो ब्रँड त्यांच्यातर्फे ती बॅट. 2 बॅट आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. आता षटकार चौकार की विकेट पाहावं लागेल. महत्वाचा चेंडू पुढे सरसावले खेळण्याचा प्रयत्न तर केलाय पण आता घडलंय काय. अपील झाली आहे फलंदाज नॉट आउट आहे. पुन्हा एकदा आता नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने थ्रो झालाय आणि पहा वाईट बॉल आहे. षटक अजूनही संपलेला नाहीये. आता कुठला फलंदाज बाद आहे. एकंदरीत या चेंडूवर 3 धावा आल्या आहेत आणि बॉल सुद्धा तुम्हाला परत डिलिव्हर करावा लागेल. चला चला चर्चा नकोय लगेच गोव्यात मॅचच्या दिशेने 1 धाव अजून मिळाले. शुल्लकच्या चुका करतायत हिरादेवी संघ आता शुल्लक चुका करतायत. धाव संख्या पुढे सरसावते 37. पुन्हा एकदा बॉल डिलिव्हर करावा लागेल. चला हिरादेवी संघ निशांत दादा प्लीज सूत्र तुमच्या हाती घ्या लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धाव संख्या 37. शेवटचा बॉल धाव संख्या 37. आता जर षटकार आला तर चांगल्या स्थितीवर जाऊन पोहोचेल फलंदाजी करणारा संघ म्हणजे येऊर. त्यासोबत शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आत. धाव संख्या 37 आणि समोरची दिशा पुन्हा एकदा मयुरेश आहे. आता कॅच सुटली आहे पण षटकार आलाय. धाव संख्या आता 43. सेकंड इनिंग मध्ये 44 ची गरज असेल. व्हॉट अ मॅच काय सामना रंगतोय.
नियमांतर्गत आपण खेळणार आहोत. उमेशसाठी प्रत्येक षटकाराकरिता आता 200 रुपये आहे लुसी 11 मड यांच्यातर्फे. आणि नक्कीच आता लुसी 11 मड यांच्यातर्फे माझ्यासाठी सुद्धा 500 रुपये आले आहेत. थँक्यू लुसी 11 मड. 500 रुपयांचं पारितोषिक माझ्यासाठी सुद्धा आलंय. करण बाई इथे आहेत का इथे? गुजरात वरून पारितोषिक लावतायत. जर इथे असते तर मला वाटतं काय खरं नव्हतं. कारण आज एक नवीन संघ लुसी 11 मड ओपन टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळत आहे. त्यामध्ये मडच्या खेळाडूंचा देखील भरणा आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की खेळतील तर माझे मडचेच खेळाडू खेळतील. स्पर्धा किती मोठी असू द्या, माझेच खेळाडू मड मधील माझ्या सामन्यांमध्ये माझ्या संघासाठी खेळतील. आणि म्हणूनच त्यांचा देखील मनपूर्वक आभार आहे. ज्या पद्धतीने गेल्या 3 दिवसांमध्ये त्यांनी ती पारितोषिकं लावली आहेत प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक प्रेक्षकासाठी आणि आता उमेशसाठी सुद्धा. उमेश दादा चला थोडीशी घाई करा प्लीज. 44 लक्ष आहे आणि यानंतर आपल्याला मेगा फायनल सुद्धा खेळवायचं आहे. नवानगर स्पोर्ट्स क्लब आपण देखील तयारीत राहायचंय. आता सेमीफायनलची ही मॅच आहे, महत्वाची मॅच. या मॅच मधून आपल्याला समजेल कुठला संघ नवानगर स्पोर्ट्स क्लब सोबत मेगा फायनल खेळ. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज करूया दोन्ही संघासाठी. आता सेमीफायनल आता होते सुरुवात. 44 करायचे आहेत. 24 चेंडू 44 ची गरज. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला आज बॉल अगदी पायांवर आणि काय फिल्डिंग केली आहे. वा, अगदी धावा रोखल्या आहेत. येऊन म्हणून आलोय आम्ही असं तसं हा सामना सोडणार नाहीये आणि ते सांगतायत सुद्धा. डॉट बॉलनी झाली आहे सुरुवात. प्रेक्षकांसाठी जे पितात त्यांच्यासाठी 3, जे पित नाहीत त्यांच्यासाठी 100 रुपये. प्रेक्षक आता उठून उभे राहिले आहेत. प्रेक्षक जे बसले होते ते उठून उभे राहिले आहेत. संडेचा दिवस, संध्याकाळचं सत्र आहे. दुसरा चेंडू सुद्धा डॉट येतोय. काय खेळ राहिला या खेळाडूचा. अगदी ब्रँडेड कामगिरी आपण पाहतोय नवनाथची. आपण पाहतोय नवनाथ काय खेळलाय. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. आणि माझ्यासाठी आलेलं पारितोषिक देखील आता पोहोचलंय माझ्यापर्यंत. 500 रुपयांचं पारितोषिक माझ्यासाठी देखील आलंय. कॉमेंट्रीचा नक्कीच हा बहुमान आपण पाहतोय लुसी 11 मड तर्फे. या वेळेला सर्कलचा हात काय एफर्ट होता. वाह, प्रेक्षकांनो एफर्ट आवडला असेल. कुठल्याही संघाचे समर्थक असा टाळ्यांचा आवाज येऊ द्या एकदा. या महत्व समजतं या स्पर्धेचं. या स्पर्धेचं प्रेम कळतंय कारण प्रत्येक धावांसाठी मेहनत सुरू आहे मैदानाच्या आत. तिसऱ्या चेंडूवर आलेली ही एक धाव. आता नवनाथ काय खेळी राहिले दिवसभरात. आपल्या संघाला एक हाती आतापर्यंत तो घेऊन आला या परिस्थितीपर्यंत. पण आता उमेश ब्रँड हिरादेवी संघाचा अजून एक चांगला बॉल टप्पापर्यंत वळण घेतोय. पंच निशाण कळवतायत ही वाईट बॉल आहे. अतिरिक्त एक धाव आता येते. पुन्हा एकदा तीच चर्चा होते. लुसी 11 मडनी सांगितलंय जर माझे मडचे संघ फायनल पर्यंत पोहोचले तर 5 किलो चिकन आहे आणि कुठलाही संघ जिंकू द्या 1 बॉक्स बिअर सुद्धा. या वेळेला काय गोलंदाजी होते अगदी ब्लॉकिंग मध्ये. आणि आता पारितोषिकांची पुन्हा लईलूट होते उमेशसाठी. षटकारांची तिकिटी जर केली तर धक्का बॉईज यांच्यातर्फे 500, सागर मंचले यांच्यातर्फे सुद्धा 500 म्हणजे 1000 आणि लुसी 11 मड हे तर प्रत्येक षटकारासाठी 200 देत आहेत. म्हणजे 1600 रुपये मिळतील. षटकारांची तिकिटी खेळावी लागेल उमेशला. पारितोषिक त्यांच्यावरच लागतात. त्यांचा खेळ त्याप्रमाणेच असतो. पण ह्या गोलंदाजासाठी काय म्हणू, जितका उल्लेख करेन तितका कमी. मागणी तसा पुरवठा. सलगचे डॉट बॉल तो हाताळतोय. सागर 11 मनोज 11 सागर मंचली हे देखील एक मोठे बॅकर आहेत. त्यांच्या मार्फत सुद्धा ओपनचे सामने खेळवले जातात आणि आज त्यांनीच देखील पारितोषिक लावलंय. पण मैदानाच्या आत नवनाथ पुन्हा एकदा नवनाथवर हेअर स्ट्राईक. प्रेक्षक आणि जेल. वा, बाबा 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 बाबा
काय कॅच टिपली आहे, रिप्ले दाखवा. शशांक दादांनी जीवाची पराकाष्ठा करत झेल टिपलाय. माझा खांदा निखायला तरी चालेल, रत्न पडलं तरी चालेल, पण मी कॅच सोडणार नाहीये. या शशांक दादा या, या या. नको सांगतायत, माझा सन्मान झालाय. IPL मध्ये सुद्धा लगावले जात नाहीत. काय सूर लावला, असं वाटलं अक्षाच्या समुद्रात डावी मारली आहे आणि ती कॅच देखील टिपली आहे त्यांनी. आता त्यांचं पारितोषिक त्यांना नको आहे. त्यांच्या वतीने कोणाला घ्यायचं असेल तर या मंचावर. हा बघा, सांगतोय दत्त मंदिर स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू आहे, तो सांगतोय त्यांना नकोय तर मी आहे तयार, माझ्याकडे फिरवा लगेच. षटकाची झाली समाप्ती. पहिला षटका अखेरीस धाव संख्या 9 झाली आहे. 11 बॉल 34ची गरज आहे मैदानाच्या आत. उमेश या वेळेला काय खेचलाय, लांब मारलाय, दर्यान गेलाय हा बॉल. षटकार आलाय. 200 रुपये लुसी 11 वाड यांच्यातर्फे. यस दिदे. उद्या कामच होतंय गमावले. प्लीज प्लीज रिक्वेस्ट करतोय. आता पुन्हा एकदा पारितोषिक वाढतायत उमेश साठी. उमेश दादा, रोहित बोधनकर सुद्धा सांगतायत प्रत्येक षटकाराकरिता अतिरिक्त 500 रुपयांचं पारितोषिक आता येईल. प्रेक्षकांचा आवडीचा खेळाडू मैदानाच्या आत फलंदाजी करतोय. मड संघासाठी त्याचं कार्य आपण पाहिलंय. षटकार जर आले तर फक्त पारितोषिक, पारितोषिक आणि पारितोषिक. सलग 3 षटकार खेचले तर करण भाऊ लुसी 11 मड सांगतायत 3000 रुपये देतील. आणि दत्ता आणि सागर मनशेले यांच्यातर्फे सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. लुसी 11 मड प्रत्येक षटकारासाठी 200 तर आहेतच. आणि रोहित बोधनकर सांगतायत माझ्याकडून सुद्धा 500 प्रत्येक षटकारावर. शिट्ट्यांचा आवाज येतोय मला मैदानाच्या बाहेरून. यावेळेला ढगात लाइटिंग येतो, फिंगरी है षटकार. लगावले तर एकंदरीत 4000 रुपयांचं पारितोषिक आहे आता. लुसी 11 मड, सागर मनशेली, धक्काभाई सज्जद आणि रोहित बोधनकर सुद्धा.
पुन्हा एकदा आता मॅचच्या दिशेने हा सामना जसा प्रेक्षकांना पाहायचा होता अगदी तसाच रंगलाय. काय मॅच आहे. विजय आणि पराभवात एक अंतर आहे. त्यांचं नाव आहे ते म्हणजे उमेश. हा ते मेडिकल किट घेऊन पाठव ना शशांकला ते खांद्याला लागले ते जातात या वेळेला वाईट बॉलचा इशारा येईल का पंचांतर्फे. नाही आलाय. बॉल आतच राहिलाय. चला शशांक दादांना मला वाटतं दुखापत झाली आहे ती कॅच पकडताना, पण त्यांचा पार्टनर आलाय. काय हवंय आता तुम्हाला. 200 पाहिजेत की कॅन पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे, कॅन की 200. बघा त्यांना आता जे द्यायचंय ते द्या. स्प्रे पाहिजे उमेश पुन्हा एकदा षटकार आलाय. 6 धावा भेटतील. मड साम्राट मैदानाच्या आत दरारतोय अगदी. पुन्हा एकदा उमेशच्या बॅट मधनं बिग हिट षटकार. आणि एकाला 2 मध्ये देखील परावर्तित केलंय. काय फलंदाजी होते. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा. वय काय नक्कीच ज्याप्रमाणे आता धावतोय उमेश. वय वर्ष फक्त आणि फक्त 37 वर्षात ह्या लेवलचा फिटनेस हवायचा असेल तर मडकरांनी एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ द्या. रमेशच्या खेळीसाठी सुद्धा आता लढताय झुंजताय. शेवटचे 12 बॉल. 12 चेंडू आणि 13 ची गरज आहे. 12 बॉल 13 असं समीकरण आहे. उमेशची विकेट घ्यावी लागेल आणि आता 12 बॉल 13 असं समीकरण उरलेलं आहे. विघ्नेश साखर तोडे मैदानाच्या आत गोलंदाजी करीतात. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 12 बॉल 13. काय बोलतोय 12 बॉल 13 नाही पाहिजे मामा किती पाहिजे 12 बॉल 13च पाहिजे. दोन्ही स्कोररनी टॅली देखील केली आहे. 12 बॉल आणि 13 ची गरज आहे. सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये अगदी कडाडलाय तो म्हणजे उमेश. 12 बॉल 13 ची गरज. आता बरसात बॅटिंग एंडवर. 12 बॉल 13 अगदी सेन्सिबल फलंदाजी. त्यांना माहिती आहे उमेश बरसतोय. बरसातनी सांगितलंय उमेश तुम्हीच बरसा. एक सिंगल मी करून देतो तुम्हाला. मला लक्षात राहिलं चला आता जर सामना जिंकवला अतिरिक्त पारितोषिक उमेश यांच्यासाठी आहे. सागर मनशेली यांच्यातर्फे सुद्धा आणि धक्का बॉईज कडून. पण विघ्नेश सुद्धा सांगतोय विरारहून इतका लांबचा प्रवास मी देखील केलाय. सहजासहजी मी देखील हा सामना सोडणार नाहीये. सेमीफायनल कशी असावी तर अगदी अशी असावी. डॉट बॉल आलाय. लेग कटर या महिला पुन्हा एकदा पाठलाग होतोय. बॉल अजून घेतील का पाहावं लागेल. नाही आता बरसातकडे आहे. स्ट्रायकिंग एंड आता बरसातकडे. 9 चेंडू आणि 11 धावेची गरज. इथूनही हा सामना आता फिरू शकतं. विघ्नेशला 1 ते 2 डॉट बॉल हाताळावे लागतील आणि जेव्हा आपण दर्जेदार कामगिरी करतो प्रेक्षक देखील तुमची कार्याचं नक्कीच गौरव करतात. वेकंड एरिया बाजून बॉलला पाठवलंय आणि बॉल निघालाय चौकाराकरिता. 4 धावा. 8 बॉल आणि आता 7 धावा. बरसात स्वतः कर्णधार आहे.
आणि कर्णधार असताना अगदी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवत असताना कामगिरी करावी लागते. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. आता स्ट्राईक रोटेट होण्यासाठी निघाले. धावबाद होण्याची दाट शक्यता. सामना संपलेला नाहीये. पुन्हा एकदा ट्विस्ट आहे. बरसात बाद यस विजय. धावसंख्या झालेली आहे 37. धावा करायचे 44. आणि आता समीकरण उरलंय 6 बॉल 7 नाहीये. मला वाटतंय अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 7 बॉल 6. दादा अशी चूक करू नका. 7 बॉल आणि 6 करायचे आहेत. 7 बॉल 7 आहे. अरे काय 7 बॉल 7 आता षटकाची झाली आहे समाप्ती. शेवटच्या षटकात 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. उमेश साठी पारितोषिकच लगावली आहेत. आता षटकार लगावत हा सामना जर संपवला तर पुन्हा एकदा पारितोषिक आलंय. षटकार लगावत हा सामना उमेशनी संपवला. भक्ता नॉईज आणि सागर मनशेली यांच्यातर्फे 1000 रुपयांचं वैयक्तिक पारितोषिक म्हणजे 2000 रुपये दिले जातील. बोधनकर 500, लुसी 11 200 म्हणजे 2700 रुपयांचं पारितोषिक. आणि ऑलरेडी 600 कमवले आहेत. 6 बॉल 6 ची गरज. षटकार जर आला तर दोन्ही संघ मड मधील फायनल खेळतील. आणि आलाय आलाय षटकार आणि ब्रँड दाखवायची आहे. हा ब्रँड मडचा ब्रँड तर टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज व्हायला पाहिजे की नको. उमेशला आपण पाहतोय एक हाती सामना संघासाठी जिंकवलाय. वॉट अ प्लेयर, वॉट अ मॅच.